मऊ लुसलुशीत रवा लाडू एकदम करण्याची सोपी पद्धत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर एकदम लाडू पाक बिघडणार नाही, घट होणार नाही, एकदम मऊ जिभेवर विरघळण्यासारखे होतील. यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी तूप, 2 वाटी साखर, 3 वाटी रवा आणि चवीनुसार वेलची. हा साहित्य आहे. गरम कढईत तूप घालून घेतलेलं आहे. तूप अर्धच घातलेलं आहे, अर्धीच वाटी घातलेलं आहे आणि रवा भाजून घेतलेला आहे. रवा इतका खमंग भाजायचा की रवा तुपात भाजलेला वास एकदम खूप छान सुगंध दरवळतो तोपर्यंत भाजायचा. म्हणजे एक 7-8 मिनटं बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे मी. मग काढून घेतलेला आहे रवा. नंतर साखर घातलेली आहे, 2 वाटी साखर. त्यात एक ग्लासला कमी होईल एवढं पाणी घातलेलं आहे. पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे. तिथून गॅस बारीक करून एकदम एक तार म्हणजे असं कडतारमध्ये गोळी नितळून 2 उकळी येतील त्याला. अजून पाक झालेला नाही आहे, अजून एक 5 मिनटं लागेल पाक होण्यासाठी. आता हाच पाक झालेला आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपलं कडतारमधून एक तार निघते म्हणजे पाक बरोबर झालेला आहे. बरोबर पाक झालेला आहे. रवा लाडूचा पाक बरोबर झालेला आहे. 3 तासाने लाडू बांधायला येतील हे. आता घातलेलं आहे मी वेलची पावडर. आता भाजून घेतलेला रवा मिक्स करायचा आहे. गॅस बंद केलेला आहे. ह्या स्टेजवर मी गॅस बंद आहे आणि रवा घालून घेतलेला आहे. अर्धी वाटी तूप घातलेलं, उरलेला अर्धी वाटी पण आता वरून घातली मी पाकात. ह्यामुळंच त्याला छान तुपाची चव येईल. लाडू एकदम तुपात बनवले असं वाटतील. आता खूप गरम आहे, झाकून एक 3 तास ठेवावं लागेल पाक येण्यासाठी. झाकून 3 तास ठेवावं लागेल पाक येण्यासाठी. पाक माझा आलेला आहे आणि लाडू बांधण्यासाठी तयार आहे आणि असा छान रवा लाडू तयार.